तसं बाहेर जेवायला जायचं आज काही खास प्लॅन नव्हता, पण चक्क नवरा म्हटला चल तुला आज माझ्याकडून पार्टी देतो. त्याच्यामुळे दोघांनीही मस्त असं आवरलं आणि चक्क आज आमच्या दोघांचं मॅचिंग झालं होतं. त्याच्यामुळे एक छोटीशी क्लिप रेकॉर्ड केली. बाहेर येऊन बघतोय तर जस्ट पाऊस पडून गेला होता. त्याच्यामुळे म्हटलं चल छोटी गाडी घेऊन जाऊया, नाही तर ट्रॅफिकमुळे परत मोठ्या गाडीचा खूप प्रॉब्लेम येतो. आणि असंही आम्हाला जास्त लांब जायचं नव्हतं, त्याच्यामुळे छोट्या गाडीवरूनच आम्ही निघालो. मध्ये आधी थोडासा पाऊस पडते, त्याच्यामुळे वातावरणामध्ये पण खूप गारवा तयार होते, त्याच्यामुळे गरमी पण खूप कमी वाटते. तेवढ्यात पाऊस पण चालू झाला, थोडंफार भिजलं पावसामध्ये आम्ही. हॉटेल जवळच असल्यामुळं हॉटेलमध्ये पटकन पोहोचलो आणि इकडे एका कोपऱ्यामध्ये छोटासा पोपट ठेवला होता. त्या पोपटासोबत पोरांचं खेळायचं चाललं होतं. तेवढ्यात खूप मोठा पाऊस चालू झाला आणि एवढ्या पावसातही त्या कामगारांचं काम सुरूच होतं. आणि नेहमीसारखंच हॉटेलमध्ये आल्यावर खायला काय मागवायचं हा प्रश्न तर असतोच. तर जास्त काय विचार न करता आम्ही नॉनव्हेजच ऑर्डर केलं होतं. तर स्टार्टरमध्ये सगळ्यात आधी आम्ही चिकन चिली ट्राय केलं, कारण लास्ट टाइम पण आम्ही या हॉटेलमध्ये आलो होतो तेव्हाही खाल्लं होतं, त्याच्यामुळे मला टेस्ट खूप आवडली होती. तर म्हटलं हेच आपण ऑर्डर करूया. मेन कोर्समध्ये चिकन हंडी आणि त्याचसोबत बटर रोटी ऑर्डर केली होती. जेवण वगैरे झालं आमचं. आणि मेन मुद्दा सांगायचंच राहिला तर पार्टी अशासाठी होती की माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालं, त्याच खुशीमध्ये त्यांनी मला आज चक्क पार्टी दिली होती. त्याच्यामुळे मी पण खूप खुश होते. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींचं सेलिब्रेशन करण्यातच खरी मजा असते. हॉटेलमधून बाहेर आल्यावर हे म्हटले अजून काय खायचं आहे का तुला, तर मी तर थोडी ना गप बसते. यांना म्हटलं मला स्वीटमध्ये काहीतरी खायचं आहे. तर एका ठिकाणी आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन मस्त आईस्क्रीम एन्जॉय केलं. 2 फ्लेवर घेतले होते, एक होता पिस्ता फ्लेवर, दुसरा होता बटरस्कॉच. दोघांनीही मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली आणि घरी यायला निघालो. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.